नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या 19 एप्रिल 2026 वार आहे रविवार. या दिवशी आहे अक्षय तृतीया. या दिवशी आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत आणि या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी कधीही संपत नाही, ती अक्षय राहते असे मानले जाते. की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त काय, या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, पूजाविधी, पितृपूजन आणि अक्षय तृतीयाचा अक्षय कलश कसा भरायचा, याविषयी संपूर्ण अक्षय तृतीयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. यंदा वैशाख शुद्ध तृतीया ही रविवार 19 एप्रिल 2026 रोजी आहे. तर 19 एप्रिल सकाळी 10:49 तृतीया तिथीचा प्रारंभ होत आहे. तृतीया तिथीची समाप्ती ही 20 एप्रिल सकाळी 7:27 होणार आहे. पूजा आणि सोने खरेदीचा सर्वोत्तम मुहूर्त हा सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 असेल. तर हा काळ सर्वात शुभ मानला जातो. अक्षय तृतीयाचं जर महत्त्व पाहायला गेलं तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. असे म्हणतात की महाभारताचे लेखनही याच दिवशी सुरू झाले होते. तर या दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. अशा अनेक ज्या काही घटना आहेत तर त्या अक्षय तृतीयाच्या दिवशी तयार झालेल्या होत्या. तर या दिवशी आपल्याला काय करायचं असतं ते आपण सर्वात अगोदर बघूया. समृद्धी मिळवण्यासाठी या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या. त्यामध्ये या दिवशी पाणी, थंड पेय, छत्री, पंखा किंवा धान्य दान करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गरजूंना पाणी पाजणं हे मोठे पुण्य असतं, सर्वात मोठं पुण्य आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पण जर सोने घेणे शक्य नसेल तर चांदीची वस्तू, नवीन भांडे किंवा अगदी थोड्या प्रमाणात धने खरेदी करणे ही शुभ असते. सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करा. त्यांना पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करा. या दिवशी गृहप्रवेश, नवीन व्यवसाय किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. तर या दिवशी काही गोष्टी करणं शास्त्राने निषिद्ध मानलेले आहेत. त्यामध्ये या दिवशी लोखंडाच्या वस्तू किंवा धारदार वस्तू, कात्री, चाकू खरेदी करणे टाळावे. घरात भांडणे किंवा कोणाचेही अपमान करू नका. या दिवशी प्रसन्न राहणे महत्त्वाचे आहे. तर हा पवित्र दिवस असल्याने सात्विक आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. शक्य असल्यास प्लास्टिक किंवा काचेच्या टाकाऊ वस्तूंची खरेदी या दिवशी बिलकुल करू नका. अक्षय तृतीयाची संपूर्ण आपण माहिती बघितलेली आहे. तर या दिवशी काय करायचं आणि काय टाळायचं, आता त्यानंतर आपण अक्षय तृतीयाची पूजा विधी जी आहे तर ते आपण बघणार आहोत. अक्षय तृतीयाची कशी पूजा करायची, त्यानंतर पूजेचा शुभ मुहूर्त आणि त्यानंतर पितृपूजन कशा पद्धतीने करायचं ते देखील बघूया. अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली पूजा आणि अक्षय कलश भरण्याची पद्धत अत्यंत शास्त्रयुक्त आणि फलदायी मानली जाते. तेच आपण बघणार आहोत. सर्वप्रथम अक्षय तृतीयाची पूजाविधी: सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे. पूजेच्या वेळी पिवळे फुले किंवा लाल वस्त्रे परिधान करणं शुभ मानलं जातं. तसेच बघा, घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका देवाऱ्यासमोर एक स्वच्छ चौरंग ठेवा. त्यावर पिवळे कापड अंतरा. चौरंगावर गणपती बाप्पा, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. देवाला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. चंदनाचा टिळा लावा. बाळकृष्णांना पण अभिषेक करा. पिवळी फुले तुळस विष्णूसाठी आणि कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल लक्ष्मीसाठी अर्पण करा. या दिवशी विष्णूंना सातूचे पीठ म्हणजे सत्तू, गूळ आणि पाणी, ऋतुफळ विशेषतः आंबा यांचा नैवेद्य दाखवण्यासाठी प्रथा आहे. तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्रनाम पठण करा. महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करावा. आरती करावी. उन्हाळ्याची सुरुवात आणि पूर्वजांच्या आशीर्वादासाठी अक्षय तृतीयाला कलश भरण्याचे एक विशेष महत्त्व आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला हा अक्षय कलश जो आहे तर तो भरून ठेवायचा असतो. यासाठी काय करायचं आहे, तांब्या घ्यायचा किंवा पितळेचं वगैरे घेतला तरी पण चालेल. स्वच्छ धुवून घ्या. त्या तांब्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे तांदूळ असतात, अखंड अक्षदा, कुठेही तुटलेले नको, फुटलेले नको, अशा अखंड अक्षदा तुम्हाला त्यावरती भरायच्या आहेत. आणि संपूर्ण फुल हा तांब्या तुम्हाला तांदळाने भरून घ्यायचा आहे. त्यावरती थोडेसे तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहेत. नाणी ठेवायचे.
पैशाची नाणी 1 रुपया 2 रुपये जे काही असेल ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे सोनं असेल, थोडंसं सोनं जे आहे काही ठेवा, तुम्ही अंगठी ठेवली तरी पण चालेल. तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल, थोडंसं सोनं तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. त्यावरती एखादी नोट तुम्हाला ठेवायची आहे. 10 रुपयाची ठेवा, 20 रुपयाची ठेवा, जी नोट तुमच्याकडे असेल पैशाची ती ठेवायची आहे. त्या सर्ववरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे. एक हळकुंड ठेवायचं आहे. गोमती चक्र ठेवायचं आहे आणि पिवळी कवडी ठेवायची आहे. ते ठेवून तुम्हाला त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अक्षय कलश भरायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं की संपूर्ण पूजा काढत असताना तुम्हाला त्यातलं जे काही सर्व साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं. जे आपण पैशाची नाणी वगैरे, सोनं वगैरे ठेवलेलं आहे तर ते सर्व काढून घ्यायचं आणि जे तांदूळ होते तर ते तुम्हाला दान करायचे आहेत. एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. तुमच्या आजूबाजूला कोणी येत असेल गरीब वगैरे तर त्यांना तुम्ही दान केलं तरी पण चालेल. तांब्या परत तुम्ही पूजेमध्ये स्वच्छ धुवून वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय कलश जो आहे तर तो भरायचा आहे. आणि त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तर ते आपण बघणार आहोत. अक्षय तृतीयाच्या पूजेचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त हा सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 आहे. तर हा वेळ पूजा आणि संकल्प करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. तृतीया तिथीचा प्रारंभ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तृतीया तिथीची समाप्तीसुद्धा सांगितलेली आहे. तर या दिवशी संपूर्ण दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. त्यामुळे तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये कधीही शुभकार्य करू शकता. मात्र विशेष फलप्राप्तीसाठी दुपारी तुम्ही 12:21 वेळ सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे त्या वेळेमध्ये जर शक्य असेल तर तेव्हा तुम्हाला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तर त्यानंतर आपण पितृपूजन जे आहे तर ते कशा पद्धतीने या दिवशी केलं जातं ते पण बघूया. अक्षय तृतीयेला पितरांचं स्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. आपले पितृ तृप्त होतात. सकाळी लवकर स्नान उरकून दक्षिण दिशेला तोंड करून पितराचे स्मरण करा. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाका आणि ते पाणी हाताच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरून सोडा. याला पितृतर्पण म्हणतात. पितरांच्या नावाने पाण्याचा भरलेला मातीचा घडा दान करणे या दिवशी सर्वोत्तम मोठे पुण्य मानले जाते. पितरांच्या आवडीचा नैवेद्य यामध्ये प्रामुख्याने आमरस आणि पुरणपोळी किंवा सातूचे पदार्थ असतात. तर आता केळी कशी भरायची बघा ते पण आपण बघणार आहोत. अक्षय तृतीयेला सुवासिनीची ओटी भरण्याची किंवा केळी भरणे अशी आपल्याकडे प्रथा असते. तर यासाठी काय करायचं आहे, सुवासिनीची ओटी भरायची असेल त्यांना प्रथम हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर त्यांच्या पदराला 2 केळी, नारळ आणि खण ठेवा. त्यांना जोडवी भेट द्या. त्यांचा मान सन्मान करा. काही ठिकाणी या दिवशी नवीन केळीची फणी देवीला अर्पण करून मग सुवासिनी जी आहे तर ते जेवू घातली जातात. सुवासिनी जेवू घालायची आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने तिचं पूजन केलं जातं त्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी करा केळीसुद्धा आपल्याला पूजायची असते. ती पितरांच्या नावाने. तर एक पाट घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला थोडेसे गहू ठेवायचे आहेत. त्यावरती जी करा आपण आणलेली आहे तर ती पाण्याने भरून ठेवायची आहे. त्यानंतर त्याला आपल्याला उभ्या 5 रेषा अष्टगंधाच्या ओढायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती तुम्हाला एखादं कोणतंही मोसमी जे फळ असतं, खरबूज, कलिंगड, आंबा, तर तो ठेवायचा. पितरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. अशा पद्धतीने करा केळीचं जे पूजन आहे तर ते या दिवशी केलं जातं. तर नक्की तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. तुम्ही करून बघा. याचा तुम्हाला खूप चांगला असा फायदा होईल. तुम्ही ही सेवा नक्की करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करा. ही कोणतीही सेवा विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.